Hello everybody. I welcome you all to our course titled Polity Revision through Comparative Study. टोटल 3 डेमो लेक्चरपैकी हा आपला दुसरा डेमो लेक्चर आहे. पहिलं डेमो लेक्चर हे जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर यूट्यूबवर ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ते देखील तुम्ही पाहून घ्या. ओके, टोटल आपण 3 डेमो लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे. त्यातील पहिला ऑलरेडी अवेलेबल आहे, दुसरा हा व्हिडिओ आणि तिसरा काही म्हणजे थोड्या वेळानंतर तो देखील अपलोड केला जाईल. हा कोर्स कसा असेल बघा, यामध्ये केवळ कंपॅरेटिव्ह स्टडीज नव्हे तर बघा की आपण ॲक्टिव्ह रिकॉलचा देखील वापर करणार आहे. यामुळं काय होईल बघा की ॲक्टिव्ह रिकॉलमुळं तुम्हाला अभ्यास देखील म्हणजेच स्टडी देखील इथंच होऊन जाईल आणि त्याचं रिव्हिजन देखील इथंच होऊन जाईल. ओके, म्हणजेच कसं असतं हे आपण म्हणजे व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्कीच हे कळून जाईल. यानंतर बघा की आपण PYQचा देखील यामध्ये आपण समावेश केलेला आहे की मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या टॉपिकवर मागील काही वर्षामध्ये आयोगाने कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत याचा देखील आपण यामध्ये समावेश केलेला आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बघा, एक साधं गणित लक्षात घ्या की एखाद्या मंडळाची आपल्या आजूबाजूला अनेक मंडळे असतात. ओके, तर त्या मंडळाची स्थापना कशी होते बघा की काही 4-चौघे मित्र एकत्र येतात आणि सुरुवातीला त्यांच्यामध्ये काही डिस्कशन होते. ओके, आणि त्यानंतर एखादं मंडळ अस्तित्वात येते. बघा, भारतीय संविधानाची देखील अशाच पद्धतीने निर्मिती झालेली आहे. हे काही एका दिवसात आपण आज रात्री मी झोपेतून उठलो आणि उद्या संविधान बनवलं असं झालेलं नाही आहे. यासाठी देखील बघा एक क्रोनॉलॉजी आहे. ही क्रोनॉलॉजी तुम्ही समजून घ्या. यामुळे काय होईल की तुम्हाला हा टॉपिक समजण्यामध्ये अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. ओके, तर बघा आपण क्रोनॉलॉजी समजून घेऊया. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तर बघा, सर्वात पहिला कोणी याची मागणी केलेली तर बघा M.N. रॉय यांनी काय केलेली की सर्वात पहिला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची मागणी केलेली. बघा, MPSCमध्ये वन लाईनर स्टेटमेंट देखील विचारले जातात. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की सर्वात प्रथम कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची मागणी कोणी केली, डिमांड कोणी केली, तर त्याचा आन्सर काय असेल, M.N. रॉय हे असेल. ओके, यानंतर बघा की ऑफिशियली डिमांड कोणी केली असं जर का विचारलं तर त्याचा आन्सर असेल इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, यानंतर बघा की M.N. रॉय यांना पायोनियर ऑफ द कम्युनिस्ट मुवमेंट असं देखील म्हटलं जातं. हा देखील एक फॅक्ट लक्षात ठेवा. यातून बघा की MPSCचा एक PYQ तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. बघा काय हा फॅक्ट की M.N. रॉय यांना काय म्हटलं जाते, पायोनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट म्हटलं जाते. ओके, म्हणजेच काय, कम्युनिस्ट मुवमेंटचे प्रणेते असं देखील म्हटलं जातं. आता यावर PYQ कसा आलेला आहे हे आपण पाहूया जेणेकरून आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी येईल. बघा, पहिल्या विधानामध्ये हा MPSCच्या 2021मध्ये विचारलेला प्रश्न आहे, सेट ए मधील. ओके, हा 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर पहिलं विधान काय बघा, M.N. रॉय वॉज लीडर ऑफ लिबरल पार्टी. ओके, आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले, M.N. रॉय वॉज, हे वॉच झाले तर हे वॉज आहे. ओके, वॉज लीडर ऑफ रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी. आता बघा, हे दोन्ही स्टेटमेंट परस्पर अपोजिट आहेत, बरोबर. एकामध्ये म्हटले लिबरल पार्टीचे मेंबर, एकामध्ये म्हटले रॅडिकल पार्टीचे मेंबर. म्हणजेच काय की या दोनपैकी एक विधान हे बरोबर असेल. म्हणजे यामुळं ज्या विधानामध्ये दोन्ही बरोबर असं म्हटले ते विधान पहिला आपण कट करू. मग ते तिसरं विधान आपण पहिला कट केलं आणि ज्या विधानामध्ये दोन्ही चूक असं म्हटले हे देखील आपण कट करू. कारण का की दोन अपोजिट स्टेटमेंट आहेत आणि या दोनपैकी एक शुअर शॉर्ट करेक्ट असेल. ओके, मग त्यामुळं बोथ इनकरेक्ट म्हटले तर पर्याय क्रमांक 4 हे देखील आपण कट करू. माझी बघा उत्तर बरोबर येण्याची शक्यता 50% वाढली. पहिला माझी उत्तर बरोबर येण्याची शक्यता काय होती, माझ्याकडे 4 पर्याय होते, 4पैकी एक मी टिक करणार, म्हणजेच माझी उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी 25% होती. आता काय झालं बघा की माझ्याकडे 2 पर्याय शिल्लक राहिलेत आणि दोनपैकी मी जेव्हा एक टिक करू तेव्हा माझी उत्तर बरोबर येण्याची शक्यता 50% झालेली आहे. लक्षात येते. आता बघा, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे देखील आपण पाहूया. ओके, तर बघा आपल्याला माहिती आहे की आपण मागे एक विधान पाहिलेलं, M.N. रॉय वॉज पायोनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट म्हटले, बरोबर. कम्युनिस्ट मुवमेंट, आणि कम्युनिस्ट मुवमेंटचं जर का तुम्ही चिन्ह बघितलात ना तर असं एक सर्कल आहे, त्यामध्ये कोयता आहे बघा असा आणि एक हातोडी आहे. ओके, मग मला सांगा, कोयता आणि हातोडी हे ज्या पक्षाचं चिन्ह आहे त्या पक्षाचा मेंबर हा लिबरल पार्टीचा मेंबर असू शकतो का? बघा, माझं विधान परत ऐका. M.N. रॉय वॉज अ पायनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट, बरोबर. आपण मागे एक विधान पाहिलेलं. मग आणि या पक्षाचं चिन्ह काय आहे, कोयता आणि हातोडी असं आहे. मग माझा प्रश्न आहे का,
ज्या पक्षाचा सदस्य किंवा ज्या पक्षाचं चिन्ह जे आहे तर कोयताने हातोडी आहे, तर त्या पक्षाचा सदस्य हा लिबरल असू शकतो का? तर हे थोडंसं काय की कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट वाटते, त्यामुळे हे काय असेल, इनकरेक्ट असेल आणि पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते बरोबर असेल. ओके, या ठिकाणी आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचलो हे देखील आपण पाहिलं. परत आपण आपल्या टॉपिककडे येऊया. हा एक PYQचा भाग होता जो वाचता वाचता आपल्या समोर आला म्हणून आपण पाहिलं. परत आपण आपल्या टॉपिककडे येऊया. बघा काय काय झालेलं बघा. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची काहींनी डिमांड केली. त्यानंतर आता ब्रिटिशांनी ऑगस्ट ऑफर 1940 थ्रू ही डिमांड आपली काय केली, ॲक्सेप्ट केलेली आहे. ओके, यानंतर बघा की कॅबिनेट मिशन जे की 1946मध्ये आलेलं, यांना काय केलं की 2 कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची जी मागणी होती बघा, मुस्लिम लीगने सेपरेट कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची मागणी केलेली आणि INCनं तर बघा एक ऑलरेडी म्हणजे एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची मागणी केलेली. पण कॅबिनेट कमिशन काय म्हटलं की आम्ही 2 कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली गठीत करण्यास विरोध करत आहे. त्यांनी रिजेक्ट केलं. काय रिजेक्ट केलं? 2 कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही कन्सेप्ट काय केली, रिजेक्ट केली. आता बघा यामध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते की कोणी काय कधी कसं केलं. मला थोडंसं वेळ द्या. आपण 2-3 स्लाईड पुढे गेल्यानंतर ॲक्टिव्ह रिकॉल काय असते हे देखील आपण लाईव्ह पाहणार आहे. ओके, यामुळे काय होईल की तुम्हाला अभ्यास कसा करायचा, त्याची रिव्हिजन कशी करायची हे देखील तुम्हाला क्लॅरिटी मिळून जाईल. ओके, यानंतर बघा की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ज्याला आपण संविधान सभा असे म्हणतो, ही गठीत झाली. ओके, आणि याची पहिली जी मीटिंग आहे तर ती 9 डिसेंबर 1946ला झालेली आहे. ओके, बघा MPSCमध्ये प्रश्न विचारला जातो की कधी काय घडलेलं आहे, त्यामुळे MPSCच्या प्रिलिम्समध्ये तारखा देखील खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, तर बघा 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली मीटिंग झाली. आता बघा जेव्हा पहिली मीटिंग होते तेव्हा तात्पुरता किंवा ज्याला आपण हंगामी अध्यक्ष असे म्हणतो, हंगामी प्रेसिडेंट, टेम्पररी प्रेसिडेंट निवडावा लागला. तर बघा त्यासाठी काय केलेलं की जे सदस्य जमले होते तर त्यांनी काय केलं की आपल्यापैकी सर्वात ज्येष्ठ जो सदस्य आहे तर त्याला काय केलं, टेम्पररी प्रेसिडेंट म्हणून त्याची अपॉइंटमेंट केली. तर ते सदस्य कोण होते, सच्चिदानंद सिन्हा. ओके, हा देखील फॅक्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे टेम्पररी प्रेसिडेंट कोण होते, असा जर का आपल्याला 1 लाईनर प्रश्न आला तर बघा आपल्याला सच्चिदानंद सिन्हा, ओके, हे नाव आपल्याला पटकन क्लिक होणं गरजेचं आहे. आणि ही जी प्रॅक्टिस आहे ना की उपलब्ध अवेलेबल सदस्यांपैकी जो सर्वात ज्येष्ठ असेल तर त्याची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणे, हे जे आहे ना तर आपण फ्रेंच याचा आदर्श घेऊन ही मेथड ॲक्सेप्ट केलेली. ओके, हे देखील लक्षात असू दे. यानंतर बघा काय झालं, संविधान आतापर्यंत आपण काय पाहिलं बघा की काही लोकांनी संविधान सभेची मागणी केली, ब्रिटिशांनी ॲक्सेप्ट केलं, त्यानंतर हंगामी अध्यक्ष देखील निवडून आले. आता बघा संविधान सभेचे काही काम देखील होतं. ओके, आता हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळं तुमचा हा देखील PYQ जो 2024ला विचारण्यात आलेला तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. बघा लक्षात घ्या, संविधान सभेची 2 कार्य होती. बघा संविधान सभेची 2 कार्य. पहिलं कार्य काय, मेकिंग कॉन्स्टिट्यूशन, संविधान बनवणे, आणि दुसरं कार्य काय, कायदे बनवणे. बघा मी रिपीट करतो, संविधान सभेकडं 2 कार्य होते. पहिलं कार्य काय, संविधान बनवणे, आणि दुसरं कार्य काय होतं तर कायदे बनवणे. तर बघा जेव्हा संविधान सभा जी आहे, ओके, संविधान सभा जी आहे संविधान निर्मितीसाठी गठीत होत असे तेव्हा त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असायचे. बघा मी रिपीट करतो, जेव्हा संविधान सभा जी आहे संविधान निर्मितीसाठी गठीत होत असे तेव्हा त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असायचे, आणि जेव्हा कायदा निर्मितीसाठी गठीत होत असे तेव्हा GV मावळणकर हे त्याचे अध्यक्ष असायचे. ओके, आणि GV मावळणकर हेच पुढे जाऊन काय झालं की पहिल्या लोकसभेचे सभापती म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आता हा फॅक्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हा जर का फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवला तर 2024चा हा PYQ बघा की तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. बघा आपण 4थ्या विधानाकडे येऊया. काय म्हटले, श्री GV मावळणकर वॉज फर्स्ट डेप्युटी स्पीकर ऑफ फर्स्ट लोकसभा. बघा आपल्याकडं हा फॅक्ट काय आहे, यामध्ये त्यांनी काय म्हटले, स्पीकर आहेत ते, आणि आपल्याला विधानामध्ये काय म्हटले, डेप्युटी स्पीकर, त्यामुळे D हे काय आहे 100% चूक आहे. आणि यामुळं ज्या विधानामध्ये D असेल तर त्याला आपण काय करू, इलिमिनेट करू. बघा पर्याय क्रमांक 3मध्ये D आहे, याला इलिमिनेट केलं.
पर्याय क्रमांक 4मध्ये डी आहे, याला इलिमिनेट केलं. उरले पर्याय 2. या 2पैकी एक पर्याय मी जेव्हा चूज करेल, ओके, म्हणजे माझ्याकडे आता बघा की 2 पर्याय आहेत आणि त्यापैकी मला एक पर्याय चूज करायचा आहे. माझे उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी 50% आहे. पूर्वी काय होतं, माझ्याकडे 4 पर्याय होते, त्यापैकी मला एक टिक करावं लागत होतं. या ठिकाणी माझे उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी जी आहे तर ती 25% होती. लक्षात आलं का? ओके. आता इलिमिनेशन टेक्निक काय आहेत, कशा आहेत, हे आपण ऑलरेडी यूट्यूबला शिकवलेले आहेत. ओके, या ठिकाणी आपण नॉलेजवर काय करत आहे, फोकस करत आहे. लक्षात येते का बघा की इलिमिनेशन टेक्निकपेक्षा नॉलेज हे कधीही, ओके, ऑल टाईम काय आहे, हे ग्रेटेस्ट आहे नॉलेज. ओके, बघा मी इलिमिनेशन टेक्निक या व्हिडिओमध्ये देखील वारंवार ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे की इलिमिनेशन टेक्निक जे आहेत हे सर्वात शेवटी वापरा. इलिमिनेशन टेक्निक इज आपण काय म्हणतो त्याला की वेपन ऑफ लास्ट रिसॉर्ट. हे सर्वात शेवटी जेव्हा मला काहीच येत नाही आहे, काहीच सुचत नाही आहे, तेव्हा वापरायचा. हा जो कोर्स आहे त्याचा आपला पर्पज काय आहे की आपल्याला बघा नॉलेज देखील काय करायचं आहे की ग्रहण करायचं आहे, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स द्विगुणित होईल. तर आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. ओके, तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की या लेक्चर म्हणजे हा कोर्स म्हणजे जे विद्यार्थी करणार आहेत ना, तर त्यांना बघा की रिव्हिजनसाठी एक्स्ट्रा वेळ देण्याची गरजच नाही. आपण ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू तुमची तयारी देखील, ओके, इथंच आपण करून घेणार आहे. बघा ते ॲक्टिव्ह रिकॉल कसं करायचं असते बघा की बघा काय म्हटलं जाते बघा की तुमचं 2 विद्यार्थी आहेत, एक पॅसिव्हली रीड करायला आहे, ओके, आणि दुसरा काय करायला आहे, ॲक्टिव्हली रीड करायला आहे. ओके, पॅसिव्हली रीड करणं 4 वेळा तुम्ही पॅसिव्हली रीड केलात म्हणजे ट्रॅडिशनल वेनं की पुस्तक घेतलात, ओके, लाईन टू लाईन वाचायला लागला, हे काय झालं, ट्रॅडिशनल लर्निंग झालं, ज्याला आपण पॅसिव्ह लर्निंग म्हणतो. आणि या उलट बघा जे ॲक्टिव्हली लर्न करतात, ओके, ॲक्टिव्हली रिकॉल करतात, तर त्यांची 1 वेळचा अभ्यास, ओके, आणि पॅसिव्हली जे रीड करतात त्यांचा 4 वेळचा अभ्यास, यांची बरोबरी होऊ शकत नाही. कसं बघा आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल, आपण पाहूया. ओके, मी काही प्रश्न विचारणार आहे, ते तुम्हाला ॲक्टिव्हली रिकॉल करायचे आहेत. ओके, बघा आपण काय पाहिलेलं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली पहिल्यांदा कोणी प्रपोज केली, तुम्ही काय करा की रिकॉल करण्याचा प्रयत्न करा की कोण व्यक्ती होते ते, ज्यांचं मी तुम्हाला नाव सांगितलेलं, कोण व्यक्ती होते आठवण्याचा प्रयत्न करा. बघू, प्रयत्न करा आठवण्याचा. कोण होते व्यक्ती, M.N. रॉय, बरोबर. यानंतर बघा ऑफिशियली डिमांड कोणी केली, इंडियन नॅशनल काँग्रेसने केली. यानंतर बघा M.N. रॉय यांना काय म्हटलं जाते, पायोनियर ऑफ कम्युनिस्ट मुवमेंट. लक्षात येते का बघा ॲक्टिव्हली रिकॉल कसं. यानंतर बघा ऑगस्ट ऑफरने काय केलं बघा, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान सभेची डिमांड रिजेक्ट केली की ॲक्सेप्ट केली, सांगा बघू. रिकॉल करा, रिकॉल करण्याचा प्रयत्न करा की त्यामध्ये काय म्हटलेलं, तर आपण काय पाहिलं की त्यांनी ॲक्सेप्ट केली. ओके, त्यानंतर बघा कॅबिनेट मिशननं काय केलं, 2 संविधान सभेची मागणी त्यांनी काय केली, रिजेक्ट केली. त्यानंतर बघा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं फर्स्ट मीटिंग कधी झाली, डेट काय होती, आठवण्याचा प्रयत्न करा. थोडंसं डोक्याला ताण द्या, जेणेकरून बघा आपण ॲक्टिव्हली रिकॉल करू. आणि ॲक्टिव्हली रिकॉल हेच खूप जास्त फायद्याचं ठरते. आपला पर्पज काय बघा की विद्यार्थ्यांचा एफर्ट्स आणि टाईम दोन्ही वाचायला पाहिजेत. म्हणूनच या कोर्समध्ये मी ॲक्टिव्ह रिकॉल, आपला पूर्ण कोर्स असाच रन होईल की ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू आपण जे काय अभ्यास केलेला आहे, जे काय मी तुम्हाला टीच केलेलं आहे, ते देखील या ठिकाणी रिकॉल करावून घेण्याचा प्रयत्न तुमच्याकडून करणार आहे. ओके, तुमचं देखील 100% यामध्ये पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगेन की ॲक्टिव्हली रिकॉल करा, तर तुम्ही त्यावेळी ते रिकॉल करणं गरजेचं आहे. ओके, नाहीतर तुम्ही 2x स्पीड लावून पटपट व्हिडिओ जर का पुढं म्हणजे घेऊन गेलात, तर तुम्हाला या कोर्सचा जास्त फायदा होणार नाही. ओके, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा टाईम, माझा एफर्ट्स जे आहेत तर ते कमी व्हावेत, मिनिमम एफर्ट्समध्ये मला मॅक्झिमम रिझल्ट मिळावेत, तर मी जेव्हा ज्या गोष्टी तुम्हाला करण्यास सांगत आहे, तर त्या गोष्टी तुम्ही काय करा, फॉलो करा. ओके, तर सांगा बघू, रिकॉल करा बघू. फर्स्ट मीटिंग कधी झालेली, 9 डिसेंबर 1946. ओके, त्यानंतर टेम्पररी प्रेसिडेंट म्हणून कोणाची नियुक्ती केलेली, आठवा बघू. फ्रेंच प्रॅक्टिस आपण काय केलेलं, फ्रेंच या देशाचा आदर्श घेतलेला आणि त्यातून जो काही ज्येष्ठ व्यक्ती आहे, ओके, उपलब्ध जे सदस्य आहेत, अवेलेबल जे सदस्य आहेत, त्यांच्यातील ज्येष्ठ व्यक्तींची नियुक्ती केलेली. कोण होते ते, आठवा बघू, कोण होते. ओके, सच्चिदानंद सिन्हा होते, बरोबर. ओके, चला आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया.
ओके, आता बघा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे 2 फंक्शन होते. मी तुम्हाला सांगितलेलं की संविधान बनवणे आणि कायदा बनवणे. जेव्हा संविधान बनवत असायचे तर तेव्हा कोण अध्यक्ष असायचे किंवा कोण प्रिसाईड करायचं, तर राजेंद्र प्रसाद. ओके, लक्षात येते ना, राजेंद्र प्रसाद. त्यानंतर बघा जेव्हा कायदा निर्मिती करायचे तेव्हा अध्यक्ष कोण होते, आठवा, रिकॉल करा बघू. कोण होते अध्यक्ष, जी.व्ही. मावळणकर. ओके, आणि हेच काय होते पहिल्या लोकसभेचे स्पीकर, ज्याला आपण सभापती म्हणतो. ओके, किंवा आपण पहिले सभापती असं देखील म्हणू शकतो. ओके, तर चला आपण आपल्या परत अभ्यासाकडे येऊया, परत आपल्या टॉपिककडे येऊया. यानंतर बघा संविधान सभेने काय केलं की उद्दिष्टांचा ठराव मांडला. ओके, उद्दिष्टांचा ठराव मांडला. कधी मांडला, तर 13 डिसेंबर 1946. आणि कोणी मांडला, जवाहरलाल नेहरू. आता बघा हे दोन्ही प्रश्न ऑलरेडी MPSCमध्ये मागील 2 ते 3 वर्षामध्ये येऊन गेलेले आहेत, त्यामुळं यावर पुन्हा प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. पण बघा कधी अडॉप्ट केला हा प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही. हा प्रश्न कदाचित यावर्षी येऊ शकतो. कधी अडॉप्ट केला. ओके, तर बघा कधी अडॉप्ट केला, 22 जानेवारी 1947ला काय अडॉप्ट केलं, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन अडॉप्ट केलं. ओके, लक्षात ठेवा. यानंतर बघा की आता या ज्या डेट्स आहेत ना, डेट्स या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. 2024मध्येच याच्यावर एक प्रश्न येऊन गेला. पहिला आपण प्रश्न पाहूया, जेणेकरून मी PYQ का दाखवत आहे माहिती आहे, जेणेकरून विश्वासार्हता म्हणजे क्रेडिबिलिटी थोडी वाढावी, जेणेकरून मी जे तुम्हाला टीच करत आहे याच्यावर तुमचा विश्वास वाढावा की सर ज्या पद्धतीने घेत आहेत तर ते म्हणजे PYQचा ॲनालिसिस करूनच सरांनी हा कोर्स डिझाईन केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे. आपण PYQ देखील पाहूया की कसा प्रश्न आलेला. हा 2024चा प्रश्न आहे. बघा या प्रश्नामध्ये काय म्हणले, तारीख दिल्या आणि त्या तारखेला काय घडलं, त्या तारखेला काय झालं हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आणि यामध्ये एक पेअर जी आहे तर ती इनकरेक्ट आहे आणि इनकरेक्ट पेअरच आपल्याला काय करायचं आहे, शोधायची आहे. ओके, म्हणजेच काय बघा की तारखांवर देखील प्रश्न येतात, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. हे मी तुम्हाला बघा ॲनालिटिकली प्रूव्ह करून दाखवत आहे, PYQच्या माध्यमातून प्रूव्ह करून दाखवत आहे की डेट देखील काय आहे, महत्त्वाच्या आहेत. ओके, त्या आपण प्रश्नाकडे नंतर येऊया. आपण पाहूया की कसं काय काय घडलेलं आहे. तर बघा नॅशनल फ्लॅग कधी अडॉप्ट केला आपण, 22 जुलै 1947. त्यानंतर बघा या ज्या 3 फॅक्ट आहेत ना, तर मी कशा पद्धतीनं लक्षात ठेवलं हे मी तुम्हाला सांगतो. एक कन्सिडर करा की म्हणजे मी कसं लक्षात ठेवलेलं बघा की माझ्या विद्यार्थी दशेमध्ये की 24 जानेवारी जो कोण माझा खास मित्र आहे, ओके, खास मित्र आहे, खास मैत्रीण असेल तर त्याचा बड्डेच काय आहे, 24 जानेवारीला आहे असं तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे यामुळे काय होईल बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला तो मित्र दिसेल तर या 3 फॅक्ट तुम्हाला त्याच्यासोबत दिसतील. ओके, मी काय म्हणतो तुम्हाला पटतंय का बघा. बघा हे थोडं काय की थोडंसं काल्पनिक जाते की थोडंसं आपण व्हिज्युअलायझेशन करायला लागलो आहे आणि यामुळेच काय होईल, आपला स्टडी इझी बनून जाईल. या उलट काय होणार बघा की तुम्ही रट्टा मारत बसणार की नॅशनल अँथम या तारखेला अडॉप्ट केला, नॅशनल अँथम या तारखेला अडॉप्ट केला. हे तर काय ट्रॅडिशनल वेनं चालूच आहे. आपण थोडंसं हार्डवर्क आपल्याला करायचंच आहे, पण ते आपण थोडंसं स्मार्टली करू. ओके, त्यामुळे तुम्ही काय करा, व्हिज्युअलाइज करा की तुमचा एखादा खास मित्र आहे. ओके, त्याचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर घ्या आणि इथून पुढे लक्षात ठेवा की त्याचा बड्डेच काय आहे, 24 जानेवारीला आहे. ओके, मग त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला तो मित्र दिसेल तेव्हा तेव्हा त्याच्यासमोर हे 3 फॅक्ट दिसणं गरजेचं आहे की 24 जानेवारीला काय झालं, नॅशनल अँथम हे आपण ॲडॉप्ट केलं. ओके, ज्याला राष्ट्रगीत म्हणतो, जनगण मन आपण काय केलं, ॲडॉप्ट केलं. कधी, 24 जानेवारीला. यानंतर नॅशनल सॉन्ग देखील आपण काय केलं, त्याच दिवशी अडॉप्ट केलं. ओके, ज्याला आपण नॅशनल सॉन्ग आणि नॅशनल अँथम यामधील फरक कदाचित तुम्हाला म्हणजे काही विद्यार्थ्यांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल की जनगण मन जे आहे तर त्याला काय म्हटलं जातं, नॅशनल अँथम. आणि नॅशनल सॉन्ग जे आहे तर जे आपण वंदे मातरम म्हणतो बघा, तर त्याला नॅशनल सॉन्ग म्हटलं जाते. हे या दोन्ही गोष्टी नॅशनल अँथम देखील आणि नॅशनल सॉन्ग देखील कधी अडॉप्ट केलेलं आहे, 24 जानेवारी 1950ला. यानंतर बघा राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून याच दिवशी नियुक्ती करण्यात आलेली. म्हणजेच काय बघा की आपण काय केलं की ही जी तारीख आहे ना, तर आपल्या एखादा क्लोज मित्र जो आहे तर त्याचा वाढदिवस याच तारखेला असं आपण कन्सिडर केलं. ओके, का असं कन्सिडर केलं की जेव्हा जेव्हा मला तो मित्र दिसेल तेव्हा तेव्हा माझ्यासमोर या 3 गोष्टी यायला पाहिजेत की या तारखेला आपण
नॅशनल सॉन्ग ॲडॉप्ट केलेलं, या तारखेला आपण नॅशनल अँथम ॲडॉप्ट केलेलं आणि या तारखेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके, लक्षात येते का बघा की कशा पद्धतीनं आपण मूव्ह करत आहे. ओके, तर चला आपण पुढे जाऊ जेणेकरून आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल की हा प्रश्न 2024ला विचारण्यात आलेला हा देखील तुम्ही स्वतःहून अटेम्प्ट करा. ओके, संविधान सभेमध्ये आहे ना आपण बघा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा पार्ट अभ्यासत आहे. संविधान सभेमध्ये आहे ना काही समित्या होत्या. ओके, आणि त्या समित्यांच्या अध्यक्षावर आपल्याला प्रश्न विचारण्याच्या खूप जास्त शक्यता आहेत आणि त्या समित्या इतक्या जास्त आहेत की जर का तुम्ही ट्रॅडिशनल वेनं अभ्यास करतो म्हटला तर तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होऊन जाईल. ओके, तुम्हाला कळणार नाही की कोणाचे अध्यक्ष कोण आहेत. त्यामुळं बघा मी जे तुम्हाला सांगत आहे ना तर ते 100% थोडंसं लक्ष देऊन ऐका. तुम्ही फिजिकली प्रेझेंट आहात तर आहातच, त्यात काय वाद नाही, पण बघा तुम्ही मेंटली देखील प्रेझेंट राहा जेणेकरून तुम्हाला हा जो मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा जो टॉपिक आहे ना इथल्या इथंच तुम्हाला त्याचा अभ्यास देखील होऊन जाईल, त्याचं पाठांतर देखील होऊन जाईल आणि तो तुम्हाला 100% लक्षात राहील. बघा मी तुम्हाला सांगतो ते थोडंसं व्यवस्थित ऐकत चला. आता बघा आपण काय पाहिलं, राजेंद्र प्रसाद जे आहेत तर हे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली, बरोबर. मग आता मी असं म्हणू शकतो का बघा की जे अध्यक्ष आहेत तर त्यांच्याकडंच संविधान सभा याला आपण जर का एखादी 4 व्हीलर कन्सिडर केली तर त्याचं स्टिअरिंग जे आहे तर ते राजेंद्र प्रसाद यांच्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो का बघा. कारण का राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष आहे त्याचा अर्थ काय की स्टिअरिंग त्यांच्या हातात आहे. बघा मी रिपीट करतो, संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. ओके होते, ठीक आहे. आता बघा संविधान सभेचे अध्यक्ष ते आहेत म्हणजेच काय की संविधान सभेचं स्टिअरिंग त्यांच्या हातात आहे असं आपण म्हणू शकतो का. स्टिअरिंग माहिती आहे ना की बघा 2 व्हीलरला हँडल असते ज्याच्या उजव्या हाताला ॲक्सिलरेटर असते आणि 4 व्हीलरला असं स्टिअरिंग असते ज्याच्या माध्यमातून आपण काय करतो की गाडीची डायरेक्शन ठरवतो की आपल्याला टर्न घ्यायचा आहे, लेफ्ट टर्न घ्यायचा आहे, राईट टर्न घ्यायचा आहे, सरळ जायचं आहे. ओके, तर त्याला आपण स्टिअरिंग म्हणतो, बरोबर. तर बघा राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली संविधान सभेचे. मग मी असं म्हणू शकतो का की संविधान सभेचं स्टिअरिंग जे आहे तर ते राजेंद्र प्रसाद यांच्या हातामध्ये आहे. आता बघा हे अध्यक्ष आहेत कशाचे, संविधान सभेचे, मग रूल्स देखील हेच बनवतील, बरोबर आहे का. बघा सदस्यांनी कितीही गाजावाजा केला तर त्याला अंतिम स्वरूप, त्याला मूर्त स्वरूप, एखाद्या नियमाला मूर्त स्वरूप कोण देईल, जोपर्यंत अध्यक्षाला पटणार नाही तोपर्यंत ते रूल्स ॲक्सेप्टच होणार नाही, बरोबर आहे का. जोपर्यंत अध्यक्षाची फायनल साईन त्यावर होणार नाही तोपर्यंत तो रूल फायनल बनणारच नाही. म्हणजेच काय, रूल्स कमिटीचे देखील अध्यक्ष कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. स्टिअरिंग कमिटीचे देखील अध्यक्ष कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. यानंतर बघा आता राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत. ओके, म्हणजेच काय की स्टाफ देखील त्यांच्या अंडर असेल सर्व, बरोबर आहे ना. एखादा बघा कंपनीमध्ये जर का मी चेअरमन झालो तर माझ्या हाताखाली सर्व स्टाफ असेल ना. म्हणजेच काय की स्टाफ देखील काय की स्टाफ कमिटीचे देखील अध्यक्ष कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. बघा एवढा सर्व काल्पनिक गाजावाजा करण्याचा उद्देशच काय आहे बघा की आपल्याला लक्षात राहावं. ओके, राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते, बरोबर. म्हणजेच काय की संविधान सभेचं जे स्टिअरिंग आहे त्यांच्या हातात आहे. म्हणजेच काय स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष देखील कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. ओके, आता हे अध्यक्ष आहेत, रूल्स देखील कोण बनवेल, जो अध्यक्ष आहे तोच रूल्स बनवेल ना. म्हणून काय रूल्स कमिटीचे देखील अध्यक्ष कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. त्यानंतर बघा स्टाफ देखील अध्यक्षांच्या अंडरच काम करेल. म्हणजेच काय स्टाफ कमिटीचे देखील अध्यक्ष कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. लक्षात येते का बघा कशा पद्धतीने आपण मूव्ह करत आहे. जरी या ठिकाणी तुम्हाला क्लॅरिटी मिळाली नसेल तर आपण ॲक्टिव्ह रिकॉलमध्ये तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळेल. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा, पाहत राहा. ओके, आपण पुढं जाऊया. यानंतर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही समिती येऊ दे, जिथं जिथं असं लिहिले युनियन डॅश कमिटी, काय लिहिले, युनियन डॅश कमिटी, म्हणजे डॅशच्या ठिकाणी काही असेल, या डॅशच्या ठिकाणी पॉवर असेल, या डॅशच्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन असेल. ओके, जिथं जिथं असं असेल युनियन डॅश कमिटी तर त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू असतील. बघा मी रिपीट करतो, जिथं जिथं युनियन डॅश कमिटी असं लिहिलेलं असेल, डॅशच्या ठिकाणी पॉवर असेल, काही ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन असेल, ओके काही असेल, युनियन डॅश कमिटी आली तर त्याचे अध्यक्ष कोण, जवाहरलाल नेहरू. ओके, पुढं जाऊ आपण. बघा की ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटी, ट्रायबल, एक्सक्लुडेड एरिया
याचे अध्यक्ष कोण आहेत? तर सरदार पटेल हे आहेत, म्हणजे हे होते. ओके. यानंतर प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी याचे अध्यक्ष कोण होते? तर ते देखील सरदार पटेल होते. ओके.